हां, आपण काय बघत आहोत? ऊर्ध्वलोक बघत आहोत ना. मग ऊर्ध्वलोक पाहत असताना तिथं सांगितलं होतं त्याची रचना सगळी कशी आहे सांगितलं होतं. मध्ये काय आहे? मध्ये कुठलं विमान आहे? इंद्र. चार दिशेला श्रेणीबद्ध आणि फुलांसारखे विखुरलेले त्यांना काय म्हणलं? प्रकीर्णक. इंद्रक विमानांचा विस्तार किती सांगितला होता? संख्यात योजन. आहे ते पहिलं जे आहे ते 45 लाखाचं आहे, पण नंतर कमी कमी होत जातं आहे ना. तर इंद्रक विमानांचा विस्तार संख्यात योजन. लक्षात येते का नाही? मधलं श्रेणीबद्ध विमानांचा विस्तार असंख्यात योजन. कळतंय ना? आहे ना. आणि प्रकीर्णक विमानांचा विस्तार संख्यात असंख्यात मिक्स आहे. आलं लक्षात? मग असंख्यात योजन म्हणजे आकडा खूप मोठा आहे. काय म्हणतो कळलं का नाही? असंख्यात योजन म्हणजे आकडा खूप मोठा आहे. आता ही विमानं केवढी मोठी आहेत हे आता थोडंसं भावभासन होईल, म्हणून म्हणलं थोडंसं जरा आपण हे प्रकरण बघणार आहोत. जरा वेगळं आहे, थोडंसं कठीण जाऊ शकतं. ठीक आहे, बघा आता काय आहे ते. सौधर्म ईशान स्वर्गामध्ये किती आहेत? 31 इंद्रक विमान आहेत का नाहीत? त्यापैकी सर्वप्रथम ऋतू नावाचं इंद्रक विमान, त्याच्या चारी दिशेला किती सांगितलं? 62 काय आहेत? श्रेणीबद्ध विमान आहेत. आता 62 तर आहेत की. हे 62 म्हणजे काय तुम्हाला कळतंय? किती मोठे समजते का? आहे ना. आता त्यासाठी तुम्ही हे बघा काय आहे. मग आपण इकडे परत येऊ. काढलं आहे मी त्यासाठी व्हिडिओ. हे तर आता काढून ठेवलं होतं की त्यासाठी. काय खरं नाही बाबा. हां नाही, आत्ता काढून ठेवलं होतं मी. असं कसं झालं? वेळ जायला नको म्हणून काढून ठेवलं होतं. आता ह्यातच वेळ जातोय. हे बघितलं ना आपण, ही सगळी कशी विमानं आहेत ना. ही सगळी विमानं कशी आहेत? पटलामध्ये आहेत ना. मधलं काय आहे? इंद्रक दिसते का? त्यानंतर श्रेणीबद्ध मोठे मोठे आहेत. हा ना. आणि प्रकीर्णकामध्ये काय असे आहेत? छोटे मोठे असे काय आहेत? ती विमानं आहेत. ठीक आहे ना. ठीक आहे. हां, मग आता श्रेणीबद्ध विमानामध्ये हां, आता बघा हे दिसतंय का? ही 62 जी विमान आहेत का नाही. आता ते सांगितले बघा. हे त्या 62 मधले काय सांगितले? स्वयंभूरमण समुद्रामध्ये किती आहेत? स्वयंभूरमण समुद्र किती आहेत? 31. आत्ता बघितलं ना आकडा. बघा इथं काय म्हणतोय कळलं? म्हणजे विमानं केवढी मोठी आहेत. मला ह्याचा भावभासन करून द्यायचं, बाकी काय नाही. हो का? हे दिसतं का? ही सगळी अशी श्रेणीबद्ध आहेत ना. त्यातले 62 पैकी स्वयंभूरमण समुद्र किती आहेत? 31. म्हणजे ते विमान केवढे मोठे कळलं का? भावभासन झालं का तुम्हाला? हां, 62 मधले 31 विमानं स्वयंभूरमण समुद्रावर आहेत. म्हणजे ते विमान केवढं मोठे आहेत. स्वयंभूरमण समुद्र केवढा मोठा आहे? स्वयंभूरमण समुद्र केवढा मोठा आहे? शेवटचा आहे का नाही? तुम्हाला मी हे सांगितलं होतं, शिकवलं होतं. आहे ना. बरोबर, आठवा. बरोबर आहे. काय सांगितलं होता? आपला एक राजू मध्य लोक आहे का नाही, त्यातला काय सांगितलं होतं? स्वयंभूरमण समुद्राने अर्धा राजू घेतलेला आहे. अर्धा राजू म्हणजे इकडचा आणि इकडचा मिळून अर्धा राजू होतोय. दुप्पट दुप्पट होत गेले का नाही? 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 8 लाख, 16 लाख, 32 लाख असा द्वीपसमुद्राचा विस्तार दुप्पट दुप्पट होत गेला होता का नाही? ह्याच्यावरनं काय झालं होतं? स्वयंभूरमण जो काय आहे समुद्र आहे हा ना, तो किती येणार? अर्धा राजूचा. म्हणजे इकडचा आणि इकडचा मिळून अर्धा राजू होणार. कळतंय का नाही? म्हणजे एका साईडचा किती येणार? पाव राजू, 1/4 राजू. आणि त्या 1/4 राजूवर किती विमानं आहेत? 31 विमानं. म्हणजे ते एक विमान किती मोठं आहे? भावभासन झालं का? आता आपण सहर काय म्हणतो? नाही, 31 आहेत म्हणा किंवा असंख्यात योजन. अरे ते असंख्यात योजन म्हणजे काय कळतंय का? कल्पना होते तुम्हाला?
हां, म्हणजे जो स्वयंभू रमण समुद्र आपण पाहिलं ना, इकडं आणि इकडं अर्धा अर्धा राजू, इकडं आणि इकडं मिळून अर्धा राजू होतोय म्हणलं तर का नाही. आणि मधल्या ह्याच्यामध्ये सगळे द्वीपसमुद्र येत आहेत. मधल्या अर्ध्या राजूमध्ये असंख्य द्वीपसमुद्र येत आहेत. भावभाषण होत आहे ना, मी काय म्हणतोय ते कळतंय का? दाखवू दे इथे चित्रात मग. हां, म्हणजे रिप्लाय द्या, नाही तर मग मला सगळं एक्सप्लेन करत बसायला लागेल. भावभाषण झालं का? मग हे 31 विमानं कशावर आहेत? स्वयंभूरमण समुद्रावर. आता पुढं अजून जर बघितलं, अजून पुढं बघा, म्हणजे मला काय म्हणायचं की हे स्वयंभूरमण समुद्र, आता त्यानंतर स्वयंभूरमण द्वीप आहे का नाही, त्याच्यावर पण आहेत ती विमानं सांगितलं. हां हां हां, आले का द्वीपावर? हे स्वयंभूरमण द्वीपावर किती विमान? आता 15. कितीपैकी? 62 पैकी किती झाले? 31 आणि 15 किती गेले? हां, 46. 62 मधले 46, हां 62 मध्ये 46 गेले, राहिले किती? 16. बरोबर का नाही? आता ते पुढचे आहेत कमी होत जातात बघा. म्हणजे 31, 15 पुढं 8 होईल आय थिंक. बघा आता हा जो समुद्र अहिंद्रवर समुद्र, त्यावर 8 येणार है ना. ह्याच्या पुढं आता किती येणार? अजून निम्म्या होणार. किती येणार? ह्याच्यावर 4. कळलं का नाही? त्याच्या पुढं येणार 2. कळतं का? है ना. देववर समुद्रावर आणि देववर द्वीपावर किती येणार? 1. अहो गरजच नाही, जागा केवढी खाल्ली आहे समजते का? त्याच्या पुढं बाकीचे द्वीपसमुद्र छोटे छोटे झाले. म्हणजे आवश्यकता त्यांचं अंतर, कारण एकापासून दुसऱ्याचं असंख्यात योजना अंतर आहे का नाही? हां, पण तिथून इथंपर्यंत हे असंख्यात अंतर आहे. मग कुठं ही देववर समुद्रावरचं पहिलं श्रेणीबद्ध आलं इथं. अहो त्याची हीच नाही आहे ना, जागा समजते का नाही? आपण काय सांगितलेलं आहे? एका असंख्या म्हणजे एकापासून दुसरीकडे जायचं असेल तर मध्ये गॅप कितीचा आहे? असंख्यात योजनाचा. मग ते सगळा इथंच कवर झाला. मग काय भाषण करू देतो समजलं का? मध्ये 45 लाखाचं होतं का नाही, ते कशावर होतं विमान? 2.5 द्वीपावर. ते मधलं विमान कुठं होतं? तिथून जेव्हा आपण पूर्वेला किंवा दक्षिणेला काय गेला असेल समजा, कळलं का नाही, कुठल्या पण एका दिशेला समजा आपण गेलो, तर ते पहिलं विमान कुठं येतं आहे? इथं देववर द्वीपावर. मग मधले द्वीपसमुद्र आहेत पण त्यांचं काहीच व्हॅल्यू म्हणजे काय नाही आहे. हां, ते मधलं डिस्टन्सच असंख्यात योजनाचं आहे. आणि मग पुढचे तर अजून मोठे मोठे होत गेलेले आहेत. काय म्हणतोय कळलं का? हे तिथं मी व्हिडिओत पण नाही सांगितलं, म्हणून म्हणायला लागलो मी एक्सप्लेनेशन इथं करायला लागलो आहे. भावभाषण करताय का? काय म्हणतोय ते है ना. पहिलं कुठं आलेलं आहे? 2.5 द्वीपावर विमान आहे. तिथून सगळे असंख्यात द्वीपसमुद्र हे मधलं अंतर झालं. आणि ते पहिलं दिशेवरचं विमान कुठं येणार आहे? देववर द्वीपावर. म्हणजे हे किती मोठे मोठे आहेत द्वीप समुद्र, पण मोठे मोठे आहेत. त्यांच्या 2 विमानांच्या मधलं पण अंतर पण मोठं मोठं आहे. श्रेणीबद्धमध्ये सेम असावं म्हणून तर ते आपण बघतो ना, 31, 15, 8, 4, 2 आणि 1 करत आलोय. समजलं ना कसं झालं ते? पहिल्यावर 31 होते का नाही? 31. मग नंतर निम्मे आले का नाही? 15. मग नंतर परत किती आले? 8. बरोबर. पण नंतर 4, परत 2 आणि परत 1. म्हणजे काय? सेमच आहे अंतर. मग आपण सरळ म्हणतोय असंख्यात योजनाचं, पण ते केवढं मोठं असंख्यात आहे ह्याचं भावभाषण झालं का? आता अंतर सुद्धा, त्या अंतरात सगळे असंख्य द्वीपसमुद्र आले. त्यामध्ये हां तेवढं अंतर. हां, काय काय म्हणजे हे झालं
हां, भावभासन कळालं का आता? हे केवढं मोठ्या गोष्टी आहेत सगळ्या, आणि आपल्याला काय वाटतंय? हां, होऊन जाते. इतना छोटा समजा क्या? हे श्रेणीबद्धाचं बघितलंय. ह्याच्यामध्ये अजून प्रकरणाचा एरिया तर अजून जास्त येतोय. श्रेणीबद्धाचा आपण बघतोय काय, हे हा येतोय ना अर्धा राजू. अर्ध्या राजूमध्ये ही 62 आहेत. अर्धा राजू ना एका साईडचा, इकडचा अर्धा राजू, इकडचा अर्धा राजू. मग एका साईडला काय आहे 62. हा ना, 62 विमानं एवढी नाही, पण ती केवढी मोठी झाली. आणि देवांची उंची आपण बघितलेली आहे. किती हात आहे? पहिल्या दुसऱ्या स्वर्गात उंची किती आहे? 7 हात. लक्षात ठेवायला, हात 7 हात असं लक्षात ठेवायला. पुढं कमी 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 होत शेवटच्या सरोवर सिद्धीमध्ये किती येते उंची? 9 अनुदिश, 9 ग्रहवेग, 5 अनुत्तरमध्ये 1 हात. सोपं आहे, लक्षात ठेवायला काय अवघड इतकं पण नाही आहे. झालेलं कळलं का? हो, मग ह्यांची उंची केवढी, विमानं केवढी, कल्पना येते का? कल्पना. हां, आणि इथे आपण काय म्हणतो, म्हणून म्हणालो होतं की एका विमानामध्ये देवसुद्धा किती असतात? असंख्यात असायला काय सुद्धा अडचण नाही. एवढ्या असंख्यात योजनांची आहेत, काय करणार काय? आणि आपला प्रश्न काय पडतो, काय करत असतील हो? ते विमानच केवढं मोठं झालं आहे. आपल्याला पहिलं विमान गाठण्यासाठी असंख्यात द्वीप समुद्र सोडावे लागलेत. पहिलं श्रेणीबद्ध गाठण्यासाठी भावभासन होत आहे ना. हां, बाकीचे मधले जे संख्यात योजनाचे आहेत ते जवळजवळ असतील, कारण संख्यात योजनावाल्यांचं मग अंतर सांगितलं ना, संख्यात योजन पण आहे आणि असंख्यात योजन पण आहे असं पण सांगितलं ना अंतर. समजलं का नाही? मग ते थोडेफार जवळजवळ मिळून जातील, त्याचं काय अडचण नाही. पण हे असंख्या, हा तर किती मोठा आहे. एक राजू म्हणजे काय हे नाही आहे. आपण सरळ म्हणतोय अरे म्हणजे भावभासन इथं करून घ्या. असंख्यात द्वीप समुद्रामध्ये हे विमान कुठं आहे ते. आणि हे पहिल्या काय बघितलं आपण, हे कुठं बघितलं आपण? पहिल्या पटलामध्ये. हे कुठं बघितलं आपण? आता गंमत पुढची बघा काय होत जाते ते. है ना, उसके आगे दुसरे तिसरे इंद्रको में उत्तरोत्तर काय होत करत आता सांगितलं 61, 60, 59 अशा प्रकारे एक श्रेणीबद्ध विमान कमी होत जातं. म्हणजे एका ह्या साईडला 62, ह्या साईडला 62, ह्या साईडला 62 आणि ह्या साईडला 62, चारही दिशेला 62 आहे. समजलं का? दुसऱ्या पटलामध्ये काय होणार 61 है ना, तिसऱ्या पटलावर 60. असं काय होत चाललेत कमी कमी, आणि त्यानुसार प्रकीर्णक पण कमी होत जातात बरं का. आणि कमी कमी होत चाललेत. अशा प्रकारे एक एक कमी कमी होत होत अनुदिश अनुत्तरमध्ये काय सांगितलं, इंद्रिक विमानाच्या चारही दिशेला मात्र एक एकच श्रेणीबद्ध विमान असतं है ना. 9 अनुदिश आहेत का नाही? 9 अनुदिशमध्ये आपण पहिले ना एकाच लेअरला आहेत आहे ना. मग त्यामध्ये सांगितलं होतं का नाही 4 दिशेला आणि 4 विदिशेला, आणि मध्ये 1 असे 9 झालते ना विमानं. मग तिथं एकच राहिलं फक्त. कळलं का नाही? तिथं किती राहिलं? एकच राहिलं. 9 अनुदिशच्या इथं आणि 5 अनुत्तरला पण 1. काय रचना झाली कळलं का? कसं कमी कमी होत चालले ती विमानं. त्यामुळे तिथले देवांची संख्या पण कमी कमी होत होती. वर जाणाऱ्यांची संख्या कमीच असते ना, खाली खालीच काय आहेत जास्त जास्त आहेत. लक्षात आलं काय चाललंय ते? मग अशा प्रकारे तिथे सांगितलं काय आहे की, आणि आता हे सोपं आहे ना. काय आहे 62, 61, 60, 59 करत 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 किती आहेत आपले पटल? किती आहेत एकूण पटल किती? 63. कळतं का नाही? एकूण पटल किती? 63. पहिल्या श्रेणीबद्ध किती? 62. कळलं का नाही? एक 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 कमी होत होत कसं चाललंय ते. आणि म्हणून म्हणालो की हे व्हिडिओमध्ये पण नाही आहे. हे जर तुम्ही नीट भावभासन करा.
जरा एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा केलं आहे. पॉईंट समजला आहे ना. मग हे कमी आणि म्हणजे एक 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 कमी होत झाले प्रत्येक पटलामध्ये कमी होत चालले. ठीक आहे. अशा प्रकारे मग जेव्हा काय येतो पहिला स्वर्ग जो आहे त्या पहिल्या स्वर्गाचं जे सांगितलं अंतिम पटल आहे त्या अंतिम पटलामधलं इंद्रक विमानाचं नाव काय आहे? प्रभा. आणि त्या प्रभापासून किती जाणार आपण? 18वा. कळलं का नाही? विमान गेल्यानंतर काय येतं आहे? इंद्राचं. हां म्हणजे इंद्राचं निवासस्थान तिथं राहतो इंद्र दक्षिण साईडला. श्रेणीबद्ध जे 18वा आहे का नाही तिथं. मग त्याच्यावरनं काय केलं सांगितलं होतं की त्या 18च्या पण पुढं अजून आहेत. समजलं का नाही? हे तेव्हा ते कॅल्क्युलेशन आमचं चुकलं होतं त्यामध्ये दाखवताना चुकलं. परंतु ॲक्च्युली 18च्या पुढंसुद्धा विमानं आहेत. कळलं का नाही? किती येणार सांगा बरं. कितवा पटल आहे तो शेवटचा? पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये किती पटल आहे? बरोबर आहे की? हां 31 आहे का नाही पटल आहेत. त्यातलं शेवटचा पटल मग किती येणार तिथं? इंद्रक विमान किती असणार तिथं? इंद्रक एकच. श्रेणीबद्ध किती असणार? कमी होत चालेल की नाही? 62 61 वगैरे. हां किती येणार? हां मग किती होणार? 62मधून किती? पहिल्या पटलावर 62. मग 31व्या पटलावर किती होणार? 62 वजा एक एक कमी होत गेलं. 31 कमी झालं का? 30 कमी झालं ना. 62 पहिल्या पटलावर 62 आहे. मग पहिलं सोडून द्यायला लागेल का नाही? म्हणजे किती पटेल मायनस करावं लागतील? हां मग तेवढं मायनस तिथं येणार ना तेवढं. कळतं का नाही? हां मग तिथं 32 आहेत श्रेणीबद्ध. त्यातल्या 18व्या इथं कोण आहे? इंद्राचं निवासस्थान. आता भावासन झालं का नाही? पुढं अजून आहेत पण तो 18व्यात आहे. हे म्हणून म्हणालं होतं की हे सगळं महागा शिकवलेलं तुम्हाला डोक्यात ठेवायला लागेल. जरा थोडंसं कठीण आहे. हां ठीक आहे ना. पुढं जाऊ. हां आता अजून एक गणित असं आहे. हे सगळं हे 2-3 दिवस फक्त जरा थोडंसं कठीण झालं. मग परत नंतर उर्दू संपला. कळलं काय? मग जाणार आपण अधोलोकात. 1-2 दिवसात जरा चालेल. जरा मी विचारतो मला अवघड थोडंसं घेऊ का म्हणून. हां कल्पवासीमध्ये आता ते सांगितलं काय आहे? संख्यायोजनवाले विमानांचं प्रमाण काय सांगितलेलं आहे? हे कसं काढायचं बघा. कल्पवासीमध्ये आहेत ना आपण बघितलं तर विमानांची संख्या पहिला स्वर्ग आणि दुसऱ्या स्वर्गामध्ये एकूण विमानं किती आहेत? 60 लाख. पहिल्यामध्ये किती आहेत? 60 लाखापैकी पहिल्यामध्ये 32 आणि दुसऱ्यामध्ये 28 आहे ना. मग ते सांगितलं की संख्यायोजन विस्तारवाले विमान काढायचे असतील ना तर ते किती सांगितले? ह्याचा नियमच सांगितला की आपली जी राशी आहे त्याचा 5वा भाग संख्यायोजन विमान आहेत. म्हणजे संख्यायोजन विमानाची खूप थोडी आहेत. आपली जी राशी आहे त्याचा कितवा भाग? फक्त 5वा भाग. म्हणजे उदाहरणार्थ सौदर कलमामध्ये किती आहेत? 32 लाख विमान आहेत का नाही? तर त्याचा 5वा भाग म्हणजे किती? 6,40,000 विमानं फक्त संख्यायोजनवाली आहेत. बाकीचे 32 लाखामधनं 6,40,000 मायनस केले. उत्तर किती? 40 गेले 60. 32मधून 6 गेले किती? हां हां आणि ते 25 घ्यायचं. एक मायनस घ्यायचं. 25,60,000. 25,60,000 काय आहेत? एवढी विमानं असंख्यात आहेत. असंख्यात योजनवाली आहेत. 32 लाखामधले 25,60,000 विमानं असंख्यात योजनवाले आहेत आणि 6,40,000 विमानं संख्यात योजनवाले आहेत. असं सगळ्या स्वर्गात लावायचं. सगळ्याच आपली जी विमानांची एकूण संख्या आहे त्याचा कितवा फक्त भाग सांगितला? 5वा भाग जे आहे ते संख्यात योजनवाली विमानं आहे ना. आणि बहुभाग सगळा काय आहे? असंख्यात योजनवाली विमान. म्हणजे संख्यात योजनवाले खूप थोडे आहेत. 32 लाखामध्ये फक्त 6,40,000 आणि बाकीचे 25,60,000 वाले विमानं किती आहेत? असंख्यात योजनवाले. कळालं का तर भाऊभासन?
आणि हे असंख्याताचा तुम्हाला आत्ता भावभासन मी करून दाखवलं आहे कसलं मोठं आहे ते. नुसतं आपण तोंडानं सहज म्हणतो तो असंख्यात आहे असंख्यात आहे, पण ते असं चेष्टा नाही, खूप मोठं आहे ना. पुढं अधोग्रहवेगामध्ये 3, मध्यम ग्रहवेगामध्ये 18, उपरिम ग्रहवेगामध्ये 17, अणुदिशामध्ये 1, अणुत्तरमध्ये 1 विमान काय आहे फक्त संख्यात योजन विस्तारवालं आहे. हे 16 सर्गापर्यंत बघितलं, पण पुढं ग्रहवेगामध्ये सांगितलं त्यांनी, हा ना. ठीक आहे. काय पुढं बघा, कल्पवासींमध्ये आपल्या विमानांचे राशीमध्ये संख्यात योजन विस्तारवाले विमानांचं प्रमाण कमी केलं तर काय येतं आहे असंख्यात. आत्ता जे आपण काढलं ते 25,60,000 एवढे असंख्यात आहेत, आहे ना. अथवा आपल्या राशीचा 4/5 भाग प्रमाण काय आहे असंख्यात योजनवाले विस्तार. बहुभाग काढायचे सूत्र सांगितलं. एक भाग बहुभाग समजतं का तुम्हाला? एक भाग बहुभाग कळते का नाही? बहुभाग म्हणजे हां सुनेचा भाग नाही, बहु म्हणजे सून नाही. काय एक भाग आणि बहु म्हणजे पुष्कळ, आहे ना. तर मग एक भाग बहुभाग काढायचं सूत्र सांगितलं. एक भाग म्हणजे तुम्ही ज्यानं भाग दिला तो एक भाग, कळलं का नाही? 5नं भाग दिला तो काय झाला उत्तर, एक भाग आला का नाही? लक्षात येते का नाही? हां. आणि बहुभाग काढायचा असेल तर ज्याने भाग दिला त्याच्या 1 कमीनं गुणायचं. कळलं का नाही? जसं उदाहरणार्थ आपण इथं बघू शकता व्यवहारामध्ये एक्झाम्पल काय, आपण समजा हे 100 आहे बरं का. 100ला आपण इथं काय केलं, एक भाग म्हणजे 5नं दिलं, 100 भागिले 5 उत्तर किती आलं 20. मग 20 हा काय झाला 100 मधला एक भाग झाला. आता 100 मधनं आपण इथं सामान्यपणे काय करतो 20 वजा केलं तर उत्तर काय येतं 80. पण हे गणिताच्या द्वारे कसं काढलं जातं, मोठे मोठे संख्या काढायची असेल तर त्याला काय करायला सांगितलं 100 भागिले 5 गुणिले 4 बरोबर किती येणार, आलं का? ज्याने भागलं त्याच्या 1 कमीनं गुणायचं, मग काय येतो बहुभाग. विसरायचं नाही, पुढं गणित येणार आहेत. सारखं सारखं बरं सांगायला लावू नका ना. आत्ता नाही, पण जर गोमटसार शिकला जीवकांड कर्मकांड वगैरे तर त्यात हे असलीच गणितं सगळे आहेत. बहुभागे समभागो सगळं त्याचे गणितं काढलेले आहेत, हा ना. त्यामुळं एक भाग दिला उत्तर आलं का नाही. आणि बहुभाग काढायचा असेल तर ज्यानं भागलेलं आहे त्याच्या 1 कमीनं गुणायचं. 100 भागिले 5 गुणिले 4. सोपं आहे का नाही? का अवघड आहे एवढं? इतकं पण काय अवघड नाही आहे. मग उत्तर किती येणार 80 येणार ना. कळतं का, हा ना. अशा प्रकारे हे इथं उत्तर आलं. हे तिथं खाली सांगितलेलं आहे. आणि हे पुढं सगळीकडे अप्लाय करायचं. एक भाग काढला बहुभाग काढायचा असेल तर एक ज्यानं भागलेलं आहे त्याच्या 1 कमीनं गुणायचं. ठीक आहे, हे एवढं घेऊया आणि थांबूया. आता विमानतळाचं सांगितलं बाहुल्य मोठाई जी होत काय चाललेली आहे प्रत्येक स्वर्गामध्ये 99 योजन हीन होत चाललेली. 99 99 99 मोठाई समजते का? जे विमान आहे ना विमानतळ, विमानाचं खालचं काय आहे भाग, त्याची जाडी मोठाई समजते का नाही? त्या विमानाची खालची जाडी लक्षात येते, हा ना. ती सांगितली. सौधर्म ईशान स्वर्गामध्ये किती सांगितली 1121. पुढच्या स्वर्गामध्ये किती होणार कमी कमी 99 99 वाजा करत जायचं. 99चा पाडा 100 करायचं, वजा 1 परत करायचं. कळलं का नाही? 1121 मध्ये 100 कमी केलं तर किती होते 1021 होते. त्यामध्ये अधिक 1 फक्त करायचं. असं सोपं. 99 करता येत नसेल तर असं 100 वजा करायचं आणि अधिक 1 करायचं. सोपं हो. कळलं का नाही? म्हणजे ते समजतं सगळ्यांना. 1022 मध्ये सांगितलं 100 वजा केले किती येणार 922 अधिक 1, कारण आपल्याला 99 वजा करायचं आहे ना. मग ते 99 करत बसलं तर वेळ जातोय. मग पडदिशी अबॅकस. कळलं का? असं हे काय होत चाललेलं आहे प्रत्येक ह्यामध्ये 99 99 99 कमी होत चाललंय का नाही? कळलं का आकडा, हा ना. 1100 डोक्यात ठेवायचं जरी म्हटलं तरी सोपं आहे. 99 99 कमी होत चाललं, हा ना. मग हे सगळे आपण इथे घटवलेले आहेत स्वर्गाचं सर. आता मी तर सांगत बसत नाही, ठीक आहे. चार्टमध्ये दिसतं ना सगळ्यांना, है ना. हे 99 99 काय झालं कमी झालेलं आहे. आणि ही काय 99 काय आहे हे कमी झालेलं, ही काय आहे त्या विमानतळाचं बाहुल्य.
विमानतळ, तळ समजतंय? विमानतळ म्हणजे खालचा बॉटम भाग आणि त्याची जाडी आहे ना. म्हणजे बाकी विस्तार पण कमी होत चाललेला आहे, बाहुल्य पण कमी होत चाललेलं आहे. बघितलं ना आपण इथं? लक्षात येते का नाही? थोडंसं हे होत जातं आहे. हां, लक्षात पॉईंट समजला का नाही? असं. हां, चंद्राकार नाही, गोल आहे, गोल. हे आपलं गोल. नाही नाही, त्याची जाडी हो खालची, बॉटमची जी आहे ना ती जाडी फक्त. हां, हे वय असं तिथं लिहिलं ना आचार्य, पण मला वाटतं की खाली जी आहे का ना हे लेअर असते ना खालची ती जाडी लावायची. विमानतळ म्हणले, तळ तळ, समजलं का नाही? तळ. लय छोटं होईल ते त्या मानानं. विमान केवढं मोठं आहे आणि त्या मानानं जर म्हटलं तर मला लय छोटं होईल. म्हणून मला वाटतं की खालचा जो असतो ना भाग, जसा आपण कमंडलू बघतो का नाही, कमंडलू असतं आणि कमंडलूच्या खालच्या बॉटमला काय असते, त्याची बरोबर जाळी असते बघा. कमंडलू बघितलं तुम्ही? कमंडलू आहे ना, वर पसरलेला आहे पण खाली जो आकार आहे तो असा गोल आहे आणि तिथं जाडी असते छोटीशी. हां, साईडचं म्हणून ते साईडचं मला नाही वाटत घ्यावं लागेल असं शास्त्रात दिलेलं नाही, पण हा माझा तर्क आहे. कारण हे खूप मोठं आहे असं पाहिलं असताना, आणि त्या मानानं हे जे योजना 1121 वगैरे काहीच नाही. हे योजना म्हणजे काहीच नाही, म्हणजे खूप छोटं आहे. म्हणून मला वाटतं की ते खालचं म्हणजे एकदम बॉटमचं घ्यायचं. आलं का लक्षात? चल. ओ भो प्रभो.